हाय नमस्कार मित्रांनो, मी सौरभ तुमच्या गथामध्ये परत स्वागत करतो. आज आपण बघणार आहे नेक्स्ट पार्ट बघणार आहे केमिकल रिएक्शन्स आणि इक्वेशन्सचा. या पार्टमध्ये आपण बघणार आहे टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स. किती टाइप आहेत? 4 टाइप आहेत. कॉम्बिनेशन रिएक्शन, डिकम्पोजिशन रिएक्शन, डिस्प्लेसमेंट अँड डबल डिस्प्लेसमेंट. त्यानंतर बघणार आहे फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल इक्वेशन. ठीक आहे, जो केमिकल इक्वेशन आहे त्याचा रेट वाढवण्यासाठी काय काय फॅक्टर्स महत्त्वाचे आहेत. दोज आर नेचर ऑफ रिएक्टंट, size of the particle of the reactant, concentration of the reactant, temperature of the reaction and catalyst. ठीक आहे, या 5 फॅक्टर्स आणि या 4 टाइप ऑफ केमिकल रिएक्शन्स आज आपण बघणार आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द टाइप ऑफ केमिकल रिएक्शन इन विच वी विल सी कॉम्बिनेशन रिएक्शन. ठीक आहे, सो व्हाट डू वी मीन बाय कॉम्बिनेशन रिएक्शन? बेसिकली कॉम्बिनेशन रिएक्शन्स आर those reaction in which 2 or more substances combine together to form a single substance. ठीक है, combination reactions are those reactions in which 2 or more substances combine to form a single substance. Combination reaction एक अशी रिएक्शन्स असतात ज्याच्यात 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्सेस कंबाईन होतात आणि एक सबस्टन्स नवीन बनवतात. त्याला आपण म्हणतो कॉम्बिनेशन रिएक्शन. ओके, द नेम कॉम्बिनेशन इटसेल्फ डिफाइन ॲज द 2 or more substances combine to form a new single substance. ठीक है, in the combination reaction 2 or more elements can combine together to form a new compound, or 2 or more compounds can combine together to form a new compound. केमिकल कॉम्बिनेशन रिएक्शन मध्ये एकतर 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट्स कंबाईन होऊन एक कंपाऊंड बनवतील किंवा 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंपाऊंड कंबाईन होऊन एक नवीन कंपाऊंड बनवतील. कळालं तुम्हाला? सो हियर इज एन एक्झाम्पल फॉर द कॉम्बिनेशन रिएक्शन वेअर मॅग्नेशियम अँड ऑक्सिजन कंबाईन टुगेदर टू फॉर्म अ मॅग्नेशियम ऑक्साइड. ठीक आहे, 2Mg विच इज सॉलिड प्लस O2 विच इज गॅस कंबाईन टुगेदर टू फॉर्म 2MgO. कळालं? कॉम्बिनेशन रिएक्शन 2 सबस्टन्स रिएक्ट होऊन एक सिंगल सबस्टन्स बनवतात, त्याला म्हणतं कॉम्बिनेशन रिएक्शन. So let's see the second type of chemical reaction, that is decomposition reaction. Okay, so what do we mean by decomposition reaction? Basically decomposition reaction are those reaction in which a compound splits up into 2 or more simpler compounds. ठीक है, और simpler substances. Decomposition reactions are those reactions in which a compound splits up into 2 or more simpler substances. Decomposition reaction अशी रिएक्शन आहे ज्याच्यात एक जो कंपाऊंड असेल तो काय होतो? स्प्लिट होतो, म्हणजे तो डिवाइड होतो 2 किंवा 2 पेक्षा जास्त सिम्पलर सबस्टन्सेस मध्ये. ठीक आहे, द डिकम्पोजिशन रिएक्शन इज कॅरीड आउट बाय अप्लाइंग हीट, इलेक्ट्रिसिटी अँड लाईट. ठीक आहे, डिकम्पोजिशन रिएक्शनला होण्यासाठी 2-3 गोष्टी गरजेच्या आहेत, जे की आहेत हीट, लाईट आणि इलेक्ट्रिसिटी. या गोष्टी त्याला गरजेच्या आहेत. वाय डू वी नीड हीट, लाईट अँड इलेक्ट्रिसिटी? बिकॉज these helps the compound to break into simpler substances. ठीक है, light, heat and electricity helps to break the compound into simpler substances. ठीक है, here is an example of the decomposition reaction in which calcium carbonate is decomposed into calcium oxide and oxygen. हा जो डिकम्पोजिशन रिएक्शनचा एक्झाम्पल आहे, ह्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट विच इज सॉलिड इज डिकम्पोज टू फॉर्म कॅल्शियम ऑक्साइड फॉर्म झाला आणि ऑक्सिजन फॉर्म झालं. कळलं तुम्हाला? एक सबस्टन्स, एक कंपाऊंड स्प्लिट्स अप इनटू 2 सिम्पलर सबस्टन्सेस. ठीक आहे, कळलं? डिकम्पोजिशन रिएक्शन. अँड द डिकम्पोजिशन रिएक्शन विच इज कॅरीड आउट बाय अप्लाइंग हीट. अशी डिकम्पोजिशन रिएक्शन जी हीट अप्लाय केल्याने होणार आहे, त्या डिकम्पोजिशन रिएक्शनला आपण म्हणणार आहे थर्मल डिकम्पोजिशन रिएक्शन. काय म्हणणार आहे त्याला आपण? थर्मल डिकम्पोजिशन रिएक्शन. का थर्मल? कारण की फक्त हीट अप्लाय केल्यामुळे झालेली आहे. ठीक आहे, सो लेट्स सी द नेक्स्ट टाइप ऑफ केमिकल रिएक्शन विच इज डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ठीक है, so what do we mean by displacement reaction? So those reaction in which one element takes place of the another element. ठीक है, one element takes place of the another element in a compound is called as displacement reaction. अशी रिएक्शन ज्यामध्ये एक एलिमेंट जो आहे तो दुसऱ्या एलिमेंटला पळवतो तिथून आणि त्याची जागा घेतो, त्या रिएक्शनला आपण म्हणणार आहे डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ठीक आहे, जनरली इन डिस्प्लेसमेंट रिएक्शन अ मोर रिएक्टिव्ह एलिमेंट डिस्प्लेसेस अ लेस रिएक्टिव्ह एलिमेंट. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये काय होतं? एक जो जास्त रिएक्टिव्ह एलिमेंट असतो ना, तो जो कमी रिएक्टिव्ह एलिमेंट आहे त्याला हाकलून देतो आणि त्याची जागा घेतो. ठीक आहे, डिस्प्लेस करतो त्याला आणि त्याची जागा घेतो. हियर इज एन एक्झाम्पल फॉर डिस्प्लेसमेंट रिएक्शन. याच्यात बघा तुम्ही
copper sulfate solution CuSO4 is reacted with zinc to form ZnSO4 plus copper. ठीक है. So in this case this zinc is more reactive than copper in copper sulfate solution. ठीक है. This zinc is more reactive than the copper in copper sulfate solution. Therefore this zinc displaces copper to form ZnSO4. हा जो झिंक आहे तो कॉपर पेक्षा जास्त रिएक्टिव्ह आहे. कशात आहे कॉपर सल्फेट मध्ये. सो हा झिंक काय करतो, या कॉपर सल्फेट सोल्युशन मधला जो कॉपर आहे त्याला पळून काढतो आणि त्याची जागा घेऊन ZnSO4 बनवतो. कळलं तुम्हाला. हा आहे डिस्प्लेसमेंट रिएक्शन. तसंच अजून एक एक्झाम्पल बघा. अँड CuSO4 इज रिएक्टेड विथ मॅग्नेशियम टू फॉर्म MgSO4 अँड मॅग्नेशियम. ठीक आहे. आता इन दिस केस द मॅग्नेशियम इज more reactive than copper. Magnesium is more reactive than the copper. That's why magnesium displaces copper to form magnesium sulfate. Magnesium काय करतोय, magnesium displaces this copper to form magnesium sulfate. magnesium या कॉपरला डिस्प्लेस केलाय बाहेर मॅग्नेशियम सल्फेट फॉर्म होण्यासाठी. कळलं तुम्हाला. डिस्प्लेसमेंट रिएक्शन ज्याच्यात वन एलिमेंट टेक्स प्लेस ऑफ द अनदर एलिमेंट अँड जनरली मोर रिएक्टिव्ह एलिमेंट हा लेस रिएक्टिव्ह एलिमेंटला हाकलून त्याची जागा घेतो. नाउ विल सी दी डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. वी विल सी दी डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ओके, सो व्हाट डू वी मीन बाय डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन? सो बेसिकली दोज रिएक्शन इन विच टू कंपाउंड reacts by exchange of ions to form two new compounds is called as double displacement reaction. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये काय बघितलं होतं आपण, वन एलिमेंट टेक्स प्लेस ऑफ द अनदर एलिमेंट. नाउ इन डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन टू कंपाउंड्स, दोन कंपाउंड रिएक्ट करणार आहे अँड एक्सचेंज ऑफ आयन टेक्स प्लेस. त्यांच्यामध्ये काय होणार आहे, आयन्सचा एक्सचेंज होणार आहे. ठीक आहे. दिस एक्सचेंज ऑफ आयन रिझल्ट्स इन फॉर्मेशन ऑफ टू न्यू कंपाउंड. ठीक आहे. आयन्स एक्सचेंज झाले, त्यानंतर दोन नवीन कंपाउंड फॉर्म झाले. तर ह्या रिएक्शनला आपण म्हणणार आहे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ठीक आहे. डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन ऑकर्स जनरली इन दी सोल्युशन. ठीक आहे. सोल्युशन मध्ये डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन बेसिकली प्लेस घेतो म्हणजे होतो. ठीक आहे. अँड वन ऑफ द प्रोडक्ट, एखादा प्रोडक्ट जो असतो तो इनसेल्युबल असतो विच प्रेसिपिटेट्स आउट. ठीक आहे. वन ऑफ दी प्रोडक्ट विच इज इनसेल्युबल प्रेसिपिटेट्स आउट. ठीक आहे. जो प्रोडक्ट फॉर्म होतो त्यातला एक प्रोडक्ट जो आहे तो इनसेल्युबल असणार आहे आणि तो काय होतो, प्रेसिपिटेट होऊन जातो बाहेर. ठीक आहे. तर आपण एक्झाम्पल बघूया डबल डिस्प्लेसमेंटचा आणि त्या एक्झाम्पल मधून तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. एक्झाम्पल इज AgNO3 प्लस NaCl गिव्स AgCl प्लस NaNO3. ठीक आहे. सो यामध्ये तुम्ही बघा, आता यामध्ये काय बघता तुम्ही, AgNO3 विच इज सिल्वर नायट्रेट इज रिएक्टेड विथ द सोडियम क्लोराइड. दोन्ही पण एकवच आहेत, तुम्हाला सांगितलं तो सोल्युशन मध्ये होणार आहे. सो सिल्वर नायट्रेट व्हेन रिएक्टेड विथ सोडियम क्लोराइड इट गिव्स AgCl विच इज अ सॉल्ट प्लस सोडियम नायट्रेट NaNO3. कळलं तुम्हाला. ह्यामध्ये काय झालंय बघा तुम्ही, AgNO3 NaCl. सो Ag सोबत NO3 होता आणि Na सोबत Cl होता. Ag काय केला, एक्सचेंज ऑफ आयन्स Cl सोबत केला आणि Na काय झालाय, NO3 सोबत आलाय. ठीक आहे. मग प्रोडक्ट काय भेटलं बघा तुम्हाला, AgCl भेटला आणि NaNO3 भेटला. ठीक आहे. अंडरस्टूड. इन दिस केस Ag goes with Cl to form AgCl and Na comes with NO3 to form NaNO3. This is called as double displacement reaction in which two compounds react by exchange of ions to form two new compound is called as डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. कळलं तुम्हाला. चारही टाइपची रिएक्शन, कॉम्बिनेशन, डिकम्पोजिशन, डिस्प्लेसमेंट अँड डबल डिस्प्लेसमेंट. नाउ विल सी द फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ chemical equation. Factors affecting the rate of chemical equation. Okay, so we will start with the first factor which is nature of the reactant. Factors affecting the rate of chemical equation मधला first factor सोबत जाऊया आपण which is nature of the reactant. So basically nature or the reactivity of the reactant affects the rate of equation. More reactive element react faster than the less reactive element. ठीक आहे. काय म्हणते, नेचर किंवा रिएक्टिव्हिटी ऑफ द एलिमेंट. ठीक आहे. हे खूप जास्त महत्वाचं आहे. कशासाठी जास्त महत्वाचं आहे, रेट ऑफ रिएक्शन साठी. ठीक आहे. एक जर मोर रिएक्टिव्ह एलिमेंट असेल तर तो लवकर रिएक्ट होणार आहे. कोणाशी कंपेअर केलं तर लेस रिएक्टिव्ह एलिमेंट सोबत. ठीक आहे. लेस रिएक्टिव्ह एलिमेंट हळू रिएक्ट होणार. लेस रिएक्टिव्ह एलिमेंटचा रेट ऑफ रिएक्शन हळू असणार आहे आणि मोर रिएक्टिव्ह एलिमेंटचा रेट ऑफ रिएक्शन जास्त असणार आहे. कळलं. द सेकंड
factor will be size of the particle of the reactant. So basically size of the particle of the reactant also affects the rate of reaction. Smaller the size of the particle in the reactant, higher will be the rate of the reaction. काय म्हणते ते, जेवढा छोटा असेल पार्टिकल साइज कशामध्ये, रिएक्टंट मध्ये, तेवढा जास्त लवकर रिएक्शन होणार आहे. ठीक आहे. स्मॉलर द साइज ऑफ द पार्टिकल इन द रिएक्टंट्स, फास्टर और हायर विल बी दी रेट ऑफ रिएक्शन. कळलं. जेवढा छोटा पार्टिकल साइज असेल रिएक्टंट साइडला तेवढा लवकर रिएक्शन होणार आहे तुमचा. ठीक आहे. नेक्स्ट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ दी रिएक्टंट्स. ठीक आहे. सो बेसिकली अ कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड रिएक्ट्स फास्टर देन दी डायल्यूट ऍसिड. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड reacts faster than the dilute acid, which also means that rate of reaction is directly proportional to the concentration of the reaction. Rate of reaction is directly proportional to the concentration of the reactant. ठीक आहे. काय म्हणताय ते, जर एक कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड हा एक डायल्यूट ऍसिड पेक्षा लवकर रिएक्ट करतो. ठीक आहे. ह्या सेंटेन्स मधून तुम्हाला काय कळतंय की जो रेट ऑफ रिएक्शन आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन आहे रिएक्टंटचा. जेवढा जास्त कॉन्सन्ट्रेशन तेवढं लवकर रिएक्शन होणार आहे. जेवढा कमी म्हणजे जर डायल्यूटेड असेल डायल्यूट असेल कॉन्सन्ट्रेशन तर रेट ऑफ रिएक्शन कमी असणार आहे. कळालं तुम्हाला. अंडरस्टूड. सो द नेक्स्ट पॉइंट इज टेम्परेचर ऑफ द रिएक्शन. टेम्परेचर ऑफ द रिएक्शन. ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस द रेट ऑफ द रिएक्शन ऑल्सो इन्क्रीजेस. टेम्परेचर जसं जसं इन्क्रीज होणार आहे तसा जो रेट आहे रिएक्शनचा तो पण इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे. सो इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ठीक आहे. जसं टेम्परेचर इन्क्रीज होईल तसं रिएक्शन तुमचा रेट ऑफ रिएक्शन जास्त असणार आहे. अँड द लास्ट फॅक्टर इज कॅटलिस्ट. तर कॅटलिस्ट काय असतात, कॅटलिस्ट आर दोज सबस्टन्स इन हुज प्रेझेन्स द केमिकल चेंजेस टेक्स प्लेस विदाउट एनी केमिकल चेंज इज कॉल्ड एज दी कॅटलिस्ट. म्हणजे कॅटलिस्ट एक असा सबस्टन्स आहे ज्याच्या प्रेझेन्समध्ये केमिकल रिएक्शन होतो विदाउट कॉजिंग एनी केमिकल चेंज. कुठलाही केमिकल चेंज न कॉज करता पूर्ण केमिकल रिएक्शन होते असा सबस्टन्स त्याला म्हणतो आपण कॅटलिस्ट. मोस्टली द रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीजेस बाय युजिंग और बाय ॲडिंग द कॅटलिस्ट. म्हणजे मोस्टली काय होणार आहे, तुम्ही कॅटलिस्ट जर ॲड केलं किंवा यूज केलं तर तुमचं रेट ऑफ रिएक्शन फास्ट होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे. बेसिकली कॅटलिस्ट त्याच्यासाठीच ॲड केलं जातं. कशासाठी ॲड केलं जातं, रेट ऑफ रिएक्शन वाढण्यासाठी. आणि कॅटलिस्ट काय सांगितलं तुम्हाला मी, दोज सबस्टन्स इन हुज प्रेझेन्स द केमिकल रिएक्शन टेक्स प्लेस विदाउट कॉजिंग एनी केमिकल चेंज. कुठलाही केमिकल चेंज न होता जे केमिकल रिएक्शन होते त्याला आपण कॅटलिस्ट म्हणतो. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला आजचे सगळे टॉपिक्स कळाले असतील जे की खूप महत्त्वाचे होते. सो जाता जाता तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करून जावा. आपण भेटूयात पुढच्या पार्टमध्ये.